मॅडम आज तुम्ही कलर डॉपलर करता, मग मला बाळाचा फेस दाखवाल का? तुला कोणी सांगितलं कलर डॉपलर म्हणजे बाळाचा फेस दिसतो? मी रील्स युट्यूबला हे बघ, कलर डॉपलर मध्ये काय करतात, आईकडून बाळाला जाणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजे युट्राइन आर्टरी याच्यातला ब्लड फ्लो पाहिला जातो. दुसरी गोष्ट, बाळाच्या नाळीतला म्हणजे अम्बिलिकल आर्टरी त्यातला ब्लड फ्लो पाहिला जातो. तिसरी गोष्ट, बाळाच्या मेंदूतला मिडल सेरेब्रल आर्टरी याच्यातला ब्लड फ्लो पाहिला जातो. डक्टस वेनोसस म्हणून एक वेसल असते बाळाच्या लिव्हरच्या बाजूला, त्याच्यातला फ्लो पाहिला जातो. ह्याच्याने आपल्याला हे समजतं की बाळाला रक्तपुरवठा व्यवस्थित होतोय की नाही होते. ओके. 3D सोनोग्राफी आणि कलर डॉपलर ह्या दोन्ही गोष्टी सिनॉनिमस नाहीत. बघ, 3D सोनोग्राफी मध्ये मी तुला बाळाचा फेस दाखवला. हो. आता डॉपलर मध्ये समजा, आता मी हे युट्राइन आर्टरी तुझे इमेज करते. हा आहे युट्राइन आर्टरी म्हणजे आईकडून बाळाला जाणाऱ्या रक्तवाहिनीतला रक्तपुरवठा. ठीक आहे. दुसरा असतो अम्बिलिकल आर्टरी म्हणजे नाळेतला रक्तपुरवठा. कलर डॉपलर किंवा डॉपलर सोनोग्राफी मध्ये आपण फिटल आणि मॅटर्नल सर्क्युलेशन म्हणजे थोडक्यात आईकडून बाळाला जाणारा रक्तपुरवठा, बाळाच्या मेंदूतला रक्तपुरवठा, नाळीतला रक्तपुरवठा हे चेक करतो. आणि 3D सोनोग्राफी मध्ये आपण बाळाचा फेस किंवा हात पाय हे इमेज करतो. म्हणून डॉपलर, कलर डॉपलर किंवा रक्तपुरवठ्याची सोनोग्राफी आणि 3D आणि 4D सोनोग्राफी हे डिफरंट आहे. 3D आणि 4D होतच नाही का? म्हणजे ते आपल्यावर डिपेंड आहे की करायचं. 3D 4D सोनोग्राफी मध्ये बाळाचा फेस किंवा अवयव दिसण्यासाठी त्याची बाळाची पोझिशन, फेसच्या समोर लायकरचं पॉकेट असणं, पाणी असणं, बाळाची पोझिशन यामध्ये खूप मॅटर करते. पोझिशन योग्य असेल तर 3D 4D मध्ये व्यवस्थित दिसतं. पोझिशन नसेल तर तुम्हाला त्यासाठी वेट करावं लागतं.